तुम्ही ज्यावेळेस नवनाथजींना म्हटलं की पत्रकार म्हणून बोला, तर भारतीय जनता पक्षात असताना पण त्यांच्यातला पत्रकार जिवंत दिसला. यामुळे मला जरा मी महिला म्हणून सांगितलं की जे वास्तव होतं की ज्या वेळेला संधी मिळते कुठल्याही महिलेला संधी मिळते, बघा हे ना, हे तेव्हा खूप चांगलं आहे. हे पत्रकार भारतीय जनता पक्षात असताना सुद्धा त्यांच्यातला पत्रकार जिवंत आहे, खूप बरं आहे. आजकाल पत्रकार असताना आतमध्ये पक्ष कुठलाही जिवंत असते खूप आपल्याला कॉमनली बघायला मिळत. त्यामुळे हे चांगलं आहे ना, भारतीय जनता पक्षात असताना पत्रकार. तुम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं हे चांगलं आहे, कारण देशात लोकशाही आहे म्हणतो, पण पक्षात लोकशाही आहे का, असते का? नाही, भारतीय जनता पार्टीत सगळ्यात चांगली लोकशाही सगळ्यात भाजपत लोकशाही आहे. त्यामुळेच म्हणतो की जेव्हा संधी मिळाली तेव्हा सोनिया गांधींनी सिद्ध केलं, संधी मिळाली, सुनेत्राताई पवारांनी सिद्ध केलं. आणि निश्चितपणे जेव्हा जेव्हा महिलांना संधी मिळते तेव्हा ते कर्तबगारी दाखवतात. सुनेत्राताईंबद्दल मला एक मुद्दा सांगायचा आहे की जसं नवनाथजींनी आता सांगितलं की इकडं त्यांनी राजकारण बारामतीला पाहिलंच, पण त्यांचा जो धाराशिवचा जो राजकारणाचा वारसा होता ते अगदी बालपणापासून पाहिलेला आहे. त्यामुळे निश्चितच त्यांना आता संधी मिळाली आहे तर त्या सिद्ध करतील, यामध्ये काही वाव नाहीये. काही गोष्टी लोक विसरतायत म्हणून थोडस एक आठवण करून देतो पक्षीय लोकशाही ह्या विषयावर. पद्धत अशी असते की प्रत्येक पक्षाचं एक राष्ट्रीय अधिवेशन झालं पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे विचार ऐकले पाहिजेत. या देशाची परंपरा राहिलेली आहे, कुणाला आवडो ना आवडो. मी काही फार व्यक्तिगत प्रेम करणारा कोणावर माणूस नाही आहे. पंडित नेहरूंचे काही दाखले मी पुस्तकात वाचलेले आहेत की पक्षाचा कार्यकर्ता बोलत असताना स्वतः डायरी आणि पेन घेऊन बसायचे आणि त्यांच्या सूचनांचं हे करायचे. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला सुद्धा कार्यकर्त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेतलेली आहेत त्यांनी. आता पक्षाचं अधिवेशन, तिथं कार्यकर्त्यांनी बोलणं, नेत्यांनी त्यांची नोंद घेणं, पक्षाच्या धोरणांमध्ये बदल करणं, हे सगळं स्वप्नवत व्हायला लागलंय. म्हणून मी हे मांडलं. त्याने ऐकून घेतलं खरं आहे, पण संयुक्त महाराष्ट्राबद्दल सगळी मतं ऐकून घेतली त्यांनी, पण करायचं त्याच्यावरच तो आहे. थोडी महाराष्ट्राच्या गोष्टीसाठी त्या काही गोष्टी लक्षात ठेवतोच त्यांनी आणि त्याच्या विरोधात केलं. सर थोडी इंटरेस्टिंग माहिती येते आहे, थोडी गंमत म्हणून आपण ती बघूयात. करुणा मुंडेंना 10 मतं आणि अभिजित बिचुकलेंना 7 मतं मिळाली. आता मला प्रश्न पडला की हे 10 आणि 7 17 जण आहेत नेमकी कोण? त्यांच्या असतील समर्थक तिथे समर्थक प्रत्येक अभिजित बिचुकलेंना 7 मतं मिळाली म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेस मिळतात मतं. ते प्रत्येक ठिकाणी काही का होईना त्यांच्या मागे एक त्यांना मानणारा वर्ग असतो, असा वर्ग आहे जो त्यांना मानतो. लोकशाहीमध्ये त्यांनी अनेक निवड, बघा तुम्ही आपण लोकशाहीच्या गप्पा करत असताना मतं किती पडतात कोणाला हा पद्धतीने ते लढतायत. लोकशाहीमध्ये लढणं आणि फाईट देणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी इथे बिचुकलेंना आणि करुणा मुंडे आता मागे त्यांनी त्या परळीत लढल्या होत्या माझ्या मते. बिचुकले तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीला अर्ज भरतात. ठीक आहे, म्हणजे त्यांना तो अधिकार आहे निवडणूक. सर आणखी एक माहिती आहे की नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत बारामतीमध्ये. अच्छा, बारामतीमध्ये नोटा दुसऱ्या क्रमांकावर आहे. किती मतं आहेत साधारणपणे आपण अंदाज काढू शकतो? मतांचा आकडा अजून आला नाहीये, पण आपण जाणून घ्यायचा तो प्रयत्न करतोय. बारामतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर नोटा आहे आणि सुनेत्रा पवार यांनी सध्या 15,000हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. 28 मतं नोटाला आहे. राहुरीचे पण आपल्याकडे आकडे येतात. राहुरीचे आकडे आपण प्रेक्षकांना देऊयात. 11,000 मतं कर्डिले यांना पडलेली आहेत तिथे, आणि सोबतच त्यांच्या सोबत असणाऱ्या आपण राहुरीचा आकडे देऊ शकतो का स्क्रीनवरती? राहुरीचा अपडेट घेऊया, म्हणजे आपल्याला ही पुन्हा चर्चा पुढे सुरू करता येईल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 1400 मतं तिथे, वंचितला 812 मतं तिथे पडलेली आहेत. त्यामुळे ती बऱ्यापैकी लीड तिथे 10,000चा वर तो लीड आहे. ती निवडणूक आपल्याला एकतर्फी होताना दिसेल. प्रतिभा शिंदे आपल्या सोबत आहेत. प्रतिभाजी, सुनेत्रा पवारांबद्दल आपण बोलत होतो, त्यांचं नेतृत्वाच्या भवितव्याबद्दल बोलत होतो, आणि मला इथे तुमची आता जसं मी नवनाथ बोरे यांना सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून न मांडतात, एक पत्रकार म्हणून तुमचं अनालिसिस सांगा सुनेत्रा पवारांच्या राजकारणाबद्दलचं आगामी काळात कसं जाईल. मला सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचं मत तिथे अपेक्षित आहे की काय वाटतं तुम्हाला त्यांच्या, आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये राजकारण तुम्ही आता बघितलं महिलांच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात, म्हणजे इतर सगळ्या राज्यांमध्ये, युपी सारख्या राज्यांमध्ये, बिहार सारख्या राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्यात. अजून महाराष्ट्राला ती संधी मिळालेली नाही आहे. महाराष्ट्रात राजकारणात राजकीय संधी देताना महाराष्ट्रात थोडासा संकुचितच राहिलेला आहे महिलांना मोठ्या पदावर संधी देताना. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवारांच्या राजकारणाबद्दल? आता नवनाथ भाऊंनी जे सांगितलं ते मी रिपीट करणार नाही की त्यांना काय वारसा बारामती आणि इथला, ते रिपीट करणार नाही. पण मी जो आता 5-7 महिन्याचा त्यांच्या बरोबर अनुभव घेतला होता, जेव्हा त्या राज्यसभेवरती गेल्या आणि त्यांच्या बरोबर अनेक मिटिंगांमध्ये आम्ही होतो, तुम्हाला सांगते नागपूरचं अधिवेशन आमचं जेव्हा झालं तेव्हा त्या एका गटचर्चेच्या प्रमुख होत्या.
अतिशय जसं यांनी सांगितलं की पूर्वीच्या याच्यात पेन आणि वही घेऊन बसायचे, नोट्स काढायचे, दादांचा अनुभव आपल्याला सगळ्यांना आहे. तशाच सुनेत्रा वहिनी तिथे अतिशय शांतपणे सगळ्यांच्या नोट्स काढून सगळ्यांचे मतं एकत्रित करत विचार मंचावरती जाऊन त्यांनी ते प्रेझेंट केलेलं होतं. हे असं तुम्हाला पटकन येत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनुभवलंय की तुम्हाला स्वतःची विचार प्रक्रिया कायम चालू ठेवत पुढे जावं लागतं आणि ती त्यांची आधीपासून चालू आहे, हे मी तुम्हाला नंबर 1 सांगू शकते. दुसरं, आपण त्यांचं जेव्हा आदर्श गावाची प्रक्रिया सुरू झाली आणि काठेवाडी गाव त्यांनी हातामध्ये घेतलं आणि ते पुढे जेव्हा नंबर 1चं काठेवाडी गाव म्हणून पुढे आलं, त्यावेळेस त्यांनी 1,00,000 प्रति ग्रामगीतेच्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवल्या होत्या. तेव्हा तर सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी म्हणून सुद्धा फारशा लोकांना माहिती नसतील, तरी सुद्धा ते केलं होतं. म्हणजे त्यांची विचारधारा काय आहे, त्या कशा पद्धतीनं ग्रामविकासाचा विचार करतात, हे तेव्हा सुद्धा आम्ही अनुभवलं होतं. त्यांनी त्या मतदारसंघामध्ये पर्यावरणाच्या संदर्भामधले जे काम केलेलं आहे, आणि ते काम ते एकट्या म्हणून केलेलं नाही, तर एक स्वतः पूर्णपणे एक त्यांनी आपला गट बनवलेला आहे. तिकडे त्याची अधिकृतपणे त्याचं स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक युवकांना, महिलांना त्यांनी सहभागी करून घेत त्या पुढे गेलेल्या आहेत. ते जर आपण सगळं बघितलं, आणि अनेक पत्रकार मित्र सुद्धा त्यावेळेस त्यांच्याबरोबर होते, त्यांच्याशी चर्चा करणं हे सगळं त्या करत होत्या. म्हणून मी तुम्हाला म्हणते की त्यांचं जे नेतृत्व आहे ते असं आपण बघू नये की त्या आत्ता अपघातातनं पुढे आल्या. म्हणजे हे खरंच आहे की त्यांना संधी ती तशी मिळाली, ती काही त्यांना महिला नेतृत्व पुढे आणायचं म्हणून मिळाली नाही, हे आपण सगळ्यांनी अगदी कबूल केलं पाहिजे. पण मला पूर्ण विश्वास आहे की वहिनी ज्या पद्धतीनं पुढे येत आहेत आणि निर्णय घेत आहेत, पक्षामध्ये सुद्धा पक्ष बांधणीसाठी त्या 2-2 तास आमच्या सगळ्यांच्या बरोबर बसून चर्चा करतायत, पुढे कसं करता येईल. तुम्ही बघाल येणाऱ्या काही काळामध्ये दादाची बरोबरी कोणी करू शकणार नाही, पण दादांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाण्याचं काम वहिनी करतील आणि महाराष्ट्रामधल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार सांगणाऱ्या, पाहणाऱ्या कार्यकर्त्याला त्या नक्की आश्वासक चेहरा म्हणून समोर दिसतील आणि ते आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये नक्की बघू. सौरभ, तुझं काय मत आहे? सौरभ, एकदा सौरभचं मत घेतो. एक फक्त मुद्दा मांडायचा आहे फक्त, की एवढं सगळं बोलत असताना भारतीय जनता पक्षाच्या सोबत युतीत असलेल्या अजितदादांचं असं अपघाती निधन झाल्यावरती महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती जेव्हा संशय उपस्थित करून FIR दाखल केल्याची मागणी केली जाते, ती साधी होत नाही, याची एक खंत नक्कीच या ठिकाणावरती आहे. अपघातामध्ये FIR होत नाही, एडीआर ऐका ना, होतं. ते एडीआर पण ज्या वेळेला मृत्यूमध्ये एडीआर आहे असं कुणाचं म्हणणं असेल, सुशांत सिंगचा जेव्हा सुशांत सिंगचा मृत्यू झाला तेव्हा तुम्ही FIR दाखल केला होता का? तेव्हा एडीआर दाखल होता. राष्ट्रवादीचे आमदार, अजितदादांच्या पक्षाचे आमदार, मला वाटतं अमोल चर्चेचा विषय मिटकरी आणि करायचा रोहित असेल तर आपण पवार, तासभर हे याच्यामध्ये दोघंही पोलीस चर्चा स्टेशनमध्ये करू. असताना होत नाही. एक त्यांचा उद्या, कारण अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा आज ओघाने चर्चेला येणारच आहे. तर त्यामुळं म्हणजे स्वतः माझी नाही, आता प्रतिभाजी या ठिकाणावरती आहेत, अमोल मिटकरी त्यांच्या पक्षाचे आमदार, आणि त्याचबरोबर रोहित पवार जे शरद पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत, हे दोघंही तिथं 2 लोकप्रतिनिधी असताना त्या ठिकाणावरती FIR दाखल करून घेतल्या जात नाही, हे निश्चितच हे खंत वाटणार आहे. ही खंत म्हणून मला या ठिकाणावरती नोंद करायची. कमलेश, फक्त 30 सेकंद घेतो. कुठल्याही अपघात झाल्यानंतर एडीआर दाखल होतो, FIR दाखल होत नाही. एडीआर मध्ये अपघाताच्या दृष्टीनं, घातपाताच्या दृष्टीनं पूर्ण तपास केला जातो. राज्य सरकार त्याचा तपास करतंय आणि या तपासामध्ये तो काही त्याच्यामध्ये घातपात असेल तर निश्चितपणे दूध का दूध, पाणी का पाणी होईल, त्याच्यामध्ये अजिबात शंका नाही. तुम्हाला फक्त आठवण करून देतो, सुशांत सिंगचा जेव्हा मृत्यू झाला होता, आत्महत्या का घातपात याची चर्चा झाली होती, तेव्हा देखील महाराष्ट्र सरकारमध्ये त्यावेळेला गाडीजी तुमचं सरकार होतं, त्यावेळेला FIR दाखल झाला नव्हता, एडीआर दाखल झाला होता. मला सौरभ, ठीक आहे, मला एकदा सौरभचं मत घेऊ द्या. मला एक इंटरेस्टिंग बातमी प्रेक्षकांना द्यायची, खूप महत्त्वाची बातमी, याच्यावर आपण पुढच्या काही काळ आपण त्याच्यावर चर्चा करणार. तमिळनाडूमध्ये फार इंटरेस्टिंग घडामोडी घडतात. तमिळनाडूमध्ये फार मोठा उलटफेर होताना दिसतो असं चित्र आहे. म्हणजे मगाशी आपण म्हणत होतो की DMK पुढे आहे, पण आता जे कल येत आहेत, थोड्या वेळापूर्वी जे समोर दिसत आहेत कल, त्याच्यामध्ये थलपती विजय यांचा पक्ष आघाडी घेताना दिसतोय.